मित्र नमस्कार. आपण सामाजिक कार्याची चर्चा करत आहोत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण थॉमस हॉबचा जो मानवी स्वभाव आहे तो आपण थोडक्यात चर्चेला आहे. हॉबच्या मते माणूस हा अतिशय दुष्ट वाईट प्रवृत्तीचा आहे, कारण तो ज्या गोष्टीच्या मागा लागतो ती त्याला चांगली वाटते आणि ज्या गोष्टी त्याला आवडत नाही मग तो ते टाळण्याचा प्रयत्न करतो आणि मग जी गोष्ट त्याला आवडते तर ती मिळवण्यासाठी तो कुठल्याही स्तराला जाऊ शकतो. म्हणून माणूस हा मुळात त्याची प्रवृत्ती वाईट आहे अशा प्रकारचं विश्लेषण हॉबच्या सिद्धांतामध्ये पाहायला मिळतं. तर उलट जॉन लॉक या अभ्यासकांनी मानवी स्वभाव हा चांगला मांडलेला आहे. लॉकच्या मते माणसाचा स्वभाव असा आहे की जेव्हा आपण इतरांकडून चांगलं वागण्याची अपेक्षा करतो तेव्हा आपण स्वतः चांगलं वागलं पाहिजे या नियमाने व्यक्ती हा परस्पराशी व्यवहार करत असतो. म्हणून थॉमस हॉब्सनी ब्रिटनमधलं जे स्वरूप पाहिलं मानवी स्वभाव मांडण्याकरिता, तर त्या गृहयुद्धाचं स्वरूप स्थिती पाहिली. तर जॉन लॉकने जे पाहिलं तर ते जॉन लॉकने गृहयुद्धाच्या नंतर लोकशाही प्रस्थापनेसाठीचा लढा आणि राज्याच्या विरोधातला लोकांचा संघर्ष हा पाहिला आणि मग त्यांना असं वाटलं की खऱ्या अर्थाने व्यक्तीचे अधिकार हे महत्त्वाचे आहेत आणि व्यक्तीच्या अधिकारासाठी माणूस हा संघर्ष करतो. म्हणून मानवी स्वभाव हा तितका वाईट नाही. तर माणूस हा स्वार्थी आहे, परंतु त्याबरोबरच त्याच्यामध्ये परमार्थ देखील आहे, त्याच्यामध्ये प्रेम देखील आहे, त्याच्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना देखील आहे, इतरांना मदत करण्याची त्याची भावना देखील आहे. आणि म्हणून परस्पर सहयोग, प्रेम, दया, सद्भावना या तत्वाच्या आधारावर व्यक्ती एकमेकाशी व्यवहार करत होता, वर्तन करतो. आणि म्हणून माणूस हा मुळात वाईट नाहीये, माणूस हा चांगला आहे. सामाजिक पर्यावरणातून त्याच्यावर जो प्रभाव होतो त्या पद्धतीने व्यक्तीचा स्वभाव घडत जातो. म्हणून लॉक असं म्हणतात की मानवी स्वभाव हा कोऱ्या कागदाप्रमाणे आहे. जसे समाजातले संस्कार त्याच्यावर पडत जातात तसं तसं त्याचं चरित्र हे निर्माण होत जातं. तर जो तिसरा विचारवंत आहे जीन जॅक्स रुसो, तर यांचं म्हणणं असं आहे की या दोघांपेक्षा वेगळा विचार मानवी स्वभावाच्या संदर्भात रुसोने मांडलेला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मानवी स्वभाव हा ना वाईट आहे ना चांगला आहे. तर यामधली जी अवस्था आहे तर तो म्हणतो की मानवी स्वभाव हा माणूस हा साधा, सरळ आणि भोळा आहे, जो निसर्गामध्ये एकमेकाचं परस्पर सहकार्य घेऊन तो राहत आलेला आहे. आणि मानवी स्वभावाचं चित्रण करत असताना त्यांनी काही बाबी मांडलेल्या आहेत, काही आधार प्रस्तुत केलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी व्यक्तीचं जे चित्रण केलेलं आहे तर ते तणावग्रस्त व्यक्तीच्या स्वरूपात त्याचा स्वभाव असतो अशा प्रकारचं चित्रण पाहायला मिळतं. ज्याचा हा जो तणावमय त्याचं जीवन आहे, हे तणावमय जीवन त्याला भूतकाळ आणि भविष्य म्हणजे भूतकाळातली भीती भविष्य निर्माण करण्यासाठी त्याला प्रेरणा देते. आणि म्हणून व्यक्तीच्या तणावग्रस्त स्वभावामध्ये मुळात दोन प्रवृत्ती असतात, एक स्वार्थ आणि परमार्थ, एक सेल्फ लव अँड सिंपती. आणि हे दोघंही समकक्ष असतात. आणि जेव्हा ह्या दोघांमध्ये संघर्ष होतो म्हणजे दोन्ही मानवी प्रवृत्तीचा भाग असतात, परंतु ह्या जेव्हा दोघांमध्ये संघर्ष होतो तर या तणावातून, या संघर्षातून चेतनेचा उदय होतो. त्याला त्यांनी कॉन्शियस असं म्हटलेलं आहे. आणि या कॉन्शियसच्या जन्मानंतर रुसो असं म्हणतो की चेतना ही नेत्रहीन इच्छा आहे. जे शुभ कार्य करू इच्छितो
परंतु शुभकार्य काय आहे हेच त्याला माहीत नसतं. आणि म्हणून व्यक्ती या चेतनेच्या आधारावर आपली आत्मसिद्धी करू इच्छितो. आणि मग यासाठी रुसो असं म्हणतो की विवेक याचा सहारा घेऊन तो आपली आत्मसिद्धी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि विवेक काय करतो तर विवेक चांगला आणि वाईट, योग्य आणि अयोग्य यामध्ये फरक करत असतो. आणि मग रुसोच्या मते जे निसर्गावस्था होती, निसर्गावस्थेमधला व्यक्तीचा जो स्वभाव होता तो कसा होता तर तो स्वभाव व्यक्ती साधा होता, सुखी होता, चिंतारहित होता, आरोग्यदायी होता, शांतिप्रिय होता आणि एकांतप्रिय होता. या सगळ्या गोष्टी व्यक्तीला होत्या. कारण त्यावेळी ना व्यक्तिगत संपत्ती होती, ना कुटुंब होतं, ना कुठल्या प्रकारच्या इच्छा निर्माण होतील अशा प्रकारची परिस्थिती तेव्हा नव्हती. माणूस जसं इतर प्राण्याप्रमाणेच आपला जो व्यवहार आहे तो व्यवहार करत असत. अन्नधान्याच्या शोधामध्ये तो जात असत आणि त्याचं पोट भरला का तो पुन्हा तिथं सोडून जात असत. तो सोबत घेऊन काही जात नव्हता. म्हणजे रुसो असं म्हणतात की त्यांचं सोशल कॉन्ट्रॅक्ट जे 1762 पुस्तक आहे त्याच्यामध्ये असं म्हणतात की एका मूर्खाने एका भूखंडाभोवती कुंपण लावणं आणि साऱ्या मूर्खाने विश्वास ठेवला की तो संपत्तीचा मालक आहे. आणि जसे जसे सभ्यता विकसित झाली, संस्कृती विकसित झाली, तुझं आणि माझं हे निर्माण झालं, लोक स्थिर होऊ लागले, शेतीचा विकास झाला, शेतीच्या आणि मग या अशा परिस्थितीमध्ये हळूहळू जशी संस्कृती विकसित झाली तसं तुझं आणि माझं निर्माण झालं. आणि मग तुझं आणि माझ्या निर्माण होण्याबरोबरच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक प्रकारच्या विषमता निर्माण झाल्या. आणि मग या विषमतेच्या अंतर्गत व्यक्ती शोषणाचा भाग बनू लागला आणि व्यक्तीचं अनेक प्रकारचं शोषण झालं. आणि म्हणून रुसो म्हणतात की व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहे, परंतु समाजाच्या अनेक बंधनामध्ये तो अडकलेला असतो. हे त्यांचं विधान फ्रेंच राज्यक्रांतीसाठी एक प्रकारचं मार्गदर्शक ठरलं. परंतु त्यांनी हा संबंध आपला त्यांचा जो स्वतःचा प्रवास होता त्या आधारावर त्यांनी मानवी स्वभावाची परिभाषा ही दिलेली आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ह्या 3 विचारवंतांच्या मानवी स्वभावाचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं बनावं लागतं की हॉबचा मानवी स्वभाव हा अतिशय वाईट, क्रूर, स्वार्थी, भांडकुदळ अशा स्वरूपाचा आहे. लॉकचा मानवी स्वभाव हा तितका क्रूर नाही. त्यांचं मत आहे की माणूस हा चांगला आहे, परमार्थी आहे. तो चांगला यासाठी आहे की निसर्गावस्थेमध्ये माणूस हे कुठलेही सामाजिक नियम नसताना, सार्वजनिक नियम नसताना ते एकत्र राहत होते, त्यांच्या परस्पर गरजा पूर्ण करत होते. म्हणून माणूस हा चांगला आहे, सद्भावना आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे, सहकार्य आहे. आणि जे रुसो आहेत ते त्यांचं म्हणणं असं आहे की मानवी स्वभाव हा साधा आहे, सरळ आहे, माणूस भोळा आहे, शांतिप्रिय आहे, तो एकांतवासी आहे. म्हणजे तिघांच्याही मानवी स्वभावामध्ये आपल्याला एक प्रकारचा फरक पाहायला मिळतो. त्याबरोबरच तिघांचाही मानवी स्वभाव जसा वेगवेगळा आहे तशीच निसर्गावस्था देखील वेगवेगळी आहे. आता थॉमस हॉब्सने सामाजिक करार का झाला हे म्हणण्यामागचं जे तर्क दिलेलं आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की असा प्रश्न हॉब्सच उभं करतात की जर निसर्गावस्था एवढी वाईट असेल तर मग असं व्यक्तींना का वाटलं की आपण सामाजिक करार करून याच्यातून बाहेर यावं. तर याचं उत्तर सुद्धा हॉब्स देतात की ते असं म्हणतात की निसर्गावस्थेमध्ये इतकी निसर्गावस्था जसं मानवी स्वभाव वाईट आहे तशी निसर्गावस्था वाईट होती. त्या निसर्गावस्थेमध्ये 3 बाबी महत्त्वाच्या होत्या: यश, भीती आणि प्रतिस्पर्धा. आणि ह्या 3 गोष्टीमुळे व्यक्तीचं जीवन जे आहे ते जीवन अडचणीत आलेलं होतं. कारण संपूर्ण व्यक्ती शक्तीने समान असल्या कारणाने बळी तो कानपिळी अशा प्रकारची
निसर्गावस्था होती. आणि मग ह्या निसर्गावस्थेमधून माणसाच्या जगण्याची कुठलीही हमी त्याला देता येत नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये करार करून लोकांनी निसर्गावस्थेमधून बाहेर निसर्गावस्थेतून लोक बाहेर आले, असा तर्क हा थॉमस हॉब्स यांनी दिलाय. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की मग हा नेमका सामाजिक करार झाला कसा, तर त्यांच्यावर राजेशाहीचा प्रभाव होता, निरंकुश राजेशाही त्यांना हवी होती. आणि त्यांच्या लेविथॉनमध्ये आपल्याला हे राजाचं स्वरूप पाहायला मिळतं. आणि ते असं म्हणतात की निसर्गावस्थेमधल्या मध्ये ज्या काही बाबी होत्या की ज्याच्यामध्ये व्यक्तीची स्वतंत्रता, त्याचं आत्मरक्षण, त्याची सुरक्षा ही धोक्यात आलेली होती. आणि म्हणून व्यक्तीने स्वतःच्या आत्मरक्षणासाठी आणि संरक्षणासाठी सामाजिक करार घडवून आणला. आणि मग हा कसा घडला, तर ते असं म्हणतात की निसर्गावस्थेमधल्या म्हणजे कोणत्याच राज्य निर्माण होण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने एकत्र येऊन असा करार केला. आणि ते असं म्हणाले की मी माझे अधिकार एका व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाला अर्पण करत आहे, परंतु एका अटीवर, तूही तुझे अधिकार या व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाला अर्पण करून तू याची सत्ता स्वीकार करत असेल तरच. आणि म्हणून मग प्रत्येक व्यक्तीने आपले जे अधिकार आहेत हे आपले अधिकार या सामाजिक कराराद्वारे एका निरंकुश राजाला अर्पण केले. आणि हॉबच्या सामाजिक कराराचं वैशिष्ट्य असं आहे की बाबा इथे या करारामध्ये राजा सहभागी नाही, तर राजाला लोकांनी आपले सार्वभौमत्व बहाल केलेलं आहे. म्हणून राजा हा कुठलाही निर्णय घेण्यासाठी तो सक्षम असेल, म्हणून राजाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप सहसा करता येणार नाही. त्याबरोबरच आणखी एक महत्वाची बाब अशी आहे की जरी हॉब्सने निरंकुश राजेशाहीचं समर्थन केलेलं असलं किंवा निरंकुश राजा त्यांना महत्वाचा वाटत असला, तरी सुद्धा एक बाब विचारात घेणं गरजेचं आहे की लॉकच्या सामाजिक करार सिद्धांतामध्ये थॉमस हॉबच्या सामाजिक करार सिद्धांतामध्ये निसर्गावस्थेमध्ये उदारमतवादी सिद्धांत पाहायला मिळतो. कारण त्यांनी 29 प्रकारचे जे नियम सांगितलेले आहेत, व्यक्ती स्वातंत्र्यापासून ते राज्याचा व्यवहार लोकांप्रतीचा, यामध्ये आपल्याला उदारमतवादाचा सार थोडक्यात तिथे आपल्याला पाहायला मिळतो. आणि ते या बाबीवर येतात की जेव्हा राजा लोकांची आत्मरक्षा आणि सुरक्षा म्हणजे लोकांची इच्छा आणि त्याचं संरक्षण करण्याचा राजा अपेक्षित ठरेल, तेव्हा एकमुखाने लोकांच्या सर्वसहमतीने राजा बदलण्याचा अधिकार आहे. म्हणून राजा निरंकुश जरी असला तरी राजाला लोकांच्या स्वातंत्र्यासंदर्भात, त्याच्या सुरक्षेसंदर्भात मनमानी करता येणार नाही. आणि जर असं होत असेल तर मग मात्र राजाला 1-2 लोकांनी विरोध करून चालत नाही, तर बहुतांश लोकांनी राजाला विरोध करून राजा बदलण्याचा अधिकार इथे तो लोकांना देतो. आणि जर तसं झालं नाही तर आपण निसर्गावस्थेमध्ये जाण्याची भीती निर्माण होईल, असा तर्क थॉमस हॉब्स यांनी दिलेला आहे. आणि त्यांनी हे कशाच्या आधारावर केलंय, तर निसर्गावस्थेमध्ये जे नैसर्गिक कायदा होता त्या नैसर्गिक कायद्याला त्यांनी अधिक महत्त्व दिलेलं होतं. आणि त्यांनी 19 स्वरूपाचे आहेत, मी 29 म्हणालो पण ते 29 नाहीत, तर 19 स्वरूपाचे जे नैसर्गिक काही कायदे आहेत, नैसर्गिक कायद्याची चर्चा ही थॉमस हॉब्स यांच्या विचारातून आली. आणि मग त्यांच्या या सामाजिक करारातून राज्य निर्माण झालं. आणि हे राज्य महत्वाचं आहे, परंतु राजाला लोकांच्या इच्छाला डावलता येणार नाही. लोकांच्या इच्छेचा विचार करून राज्य निर्माण होईल आणि राज्याला आपली सत्ता प्रस्थापित करता येईल. जो दुसरा विचारवंत आहे जॉन लॉक यांनी निसर्गावस्था जी सांगितली, तर ती निसर्गावस्था ही थॉमस हॉब्स पेक्षा वेगळी आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की निसर्गावस्थेमध्ये कालांतराने जशी लोकसंख्या वाढली तशी नैसर्गिक नियमांची पायमल्ली होऊ लागली, नैसर्गिक अधिकाराची पायमल्ली होऊ लागली. तर निसर्गावस्थेमध्ये
तीन महत्वाचे अधिकार सांगितले. त्याला आपण नैसर्गिक अधिकार असं म्हणतो. जीवन जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि संपत्तीचा. आणि या अधिकारावर बाधा निर्माण झाल्यामुळे सामाजिक करार झाला असं त्यांचं म्हणणं होतं. आणि या अधिकाराच्या रक्षणासाठी लोकांनी सामाजिक करार केला. जॉन लॉकच्या मते की हा सामाजिक करार कसा झाला, तर लॉकने 2 प्रकारचे करार सांगितलेले आहेत. की पहिल्या कराराने सिव्हिल सोसायटी निर्माण झाली आणि ही सिव्हिल सोसायटी निर्माण होत असताना जे व्यक्तीचे नैसर्गिक अधिकार आहेत ते अधिकार लोकांनी आपल्याकडे ठेवले. एक समाज निर्माण झाला आणि मग या सिव्हिल सोसायटीच्या नंतर समाजातल्या अनेक संस्था या सिव्हिल सोसायटीने निर्माण केल्या. जसं की अर्थव्यवस्था आहे, बाजार व्यवस्था आहे, राजकीय व्यवस्था आहे, धर्म आहे, व्यापार आहे, अशा अनेक प्रकारच्या इतर संस्था या सिव्हिल सोसायटी निर्माण केल्या. आणि पहिल्या करारातून जो पहिला करार झाला त्या पहिल्या कराराने समाज निर्माण झाला आणि मग समाजाने सभ्य समाजातून मग राज्यसंस्था निर्माण झाल्या. मग म्हणजे दुसऱ्या करारातून अनेक सामाजिक संस्था उदयाला आल्या, सार्वजनिक संस्था उदयाला आल्या आणि त्याची जी सूत्र आहेत ती सूत्र सिव्हिल सोसायटीकडे आहेत. आणि लॉकच्या विचाराचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे निरंकुश सत्ता ही राजाकडे नाही तर ते लोकांकडे असेल. आणि हे कशाचं प्रतिनिधित्व करतं, तर ब्रिटनमध्ये जी क्रांती झाली त्या क्रांतीने काय केलं तर क्राऊनला अधिकार दिले, कारण लोकशाही महत्वाची मानली. आणि मग लोकांनी आपल्या इच्छेवर आधारित शासनाची निर्मिती करावी. आणि मग हे शासन कसं असेल तर इथे पीपल सेंट्रिक ही सत्ता असेल, ज्याचा उपयोग हा लोकांच्या हितासाठी होईल, लोकांचं कल्याण त्याच्यामध्ये असेल. लोकशाहीची पुनर्मांडणी या काळामध्ये झाली, जिथे मर्यादित शासन नावाची संकल्पना आली. त्याच्यानंतर कायद्याचं राज्य, इथे रूल ऑफ लॉ नावाची संकल्पना आली. धर्मनिरपेक्ष संकल्पना इथूनच आलेली आपल्याला पाहायला मिळते. लिमिटेड गव्हर्नमेंट इथे आपल्याला पाहायला मिळतं की सत्ता ही दीर्घकाळ नाही तर विशिष्ट काळासाठी, जसं की लोकशाहीमध्ये 5 वर्षासाठी, कुठे 4 वर्षासाठी अशा सत्ता आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून व्यक्ती स्वातंत्र्याची गळतीची होता कामा नये. अशा प्रकारे जॉन लॉक यांचा सामाजिक करार आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग यांच्या करारामध्ये व्यक्ती आणि शासन यांचं जे नातं आहे ते नातं अत्यंत जवळचं आहे, कारण व्यक्तीतूनच शासनाची निर्मिती होते. म्हणून जर शासन आणि लोकांचे संबंध चांगले असतील तर स्थिर सरकार निर्माण होईल, नाही तर सरकारमध्ये म्हणजे लोक क्रांतीचे पावलं उचलतील आणि मग या क्रांतीच्या माध्यमातून सरकार बदलतील. म्हणून लोकशाहीमध्ये क्रांती करण्याचा अधिकार हा जॉन लॉकच्या विचाराचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणून जे लोकशाहीचे जे आधुनिक मूल्य आहेत, हे आधुनिक सूत्र, सगळे मूल्य ही जॉन लॉकच्या सामाजिक करार सिद्धांतामध्ये पाहायला मिळतात. व्यक्ती स्वातंत्र्यापासून ते धर्मनिरपेक्ष तत्वांपर्यंत ही तत्व आपल्याला लॉक यांच्या विचारात पाहायला मिळतात. जो तिसरा विचारवंत आहे जीन जॅक्स रूसो यांचा जो सामाजिक करार आहे, यांचा मानवी स्वभाव आहे, यांची निसर्गावस्था आहे की ते म्हणतात निसर्गावस्था फार चांगली होती आणि म्हणून ते म्हणतात की आम्हाला आमचं अज्ञान आणि भोळेपणा आम्हाला परत द्या, तेच आम्हाला सुखी आणि समाधानी बनवू शकेल. परंतु कालांतराने लोकसंख्या वाढली आणि लोकसंख्या वाढल्यामुळे प्रॉब्लेम झाले आणि मग अधिकाराच्या लोकसंख्या वाढली आणि विषमता वाढू लागली, व्यक्तिगत हेवेदेवे वाढले. संस्कृतीच्या निर्मितीमुळे मानवाने स्थिर जीवन जगायला सुरुवात केल्यामुळे अनेक बाबी तिथे रूढ झाल्या. कृषी संबंधित साधने, मानवी सभ्यता विकसित होऊ लागली आणि मग तसं ही सभ्यता विकसित झाली, तसं माणूस हा माणसापासून दूर गेला. आणि म्हणून त्यांनी या परिस्थितीमध्ये त्यांनी प्रत्यक्ष लोकशाहीचा विचार मांडला, तो म्हणजे सामूहिकीय होय. आणि त्यांचा जो सामाजिक करार सिद्धांत आहे, त्यांचा सामाजिक करार सिद्धांत असा आहे की ते म्हणतात की
इथे सामाजिक करार कसा झाला तर निसर्गावस्थेमधल्या लोकांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपले अधिकार सामूहिकीला अर्पण केले. ही सामूहिकीया काय आहे? ही आदर्श आणि वास्तविक इच्छेची गोळा बेरीज म्हणजे सामूहिकीया आहे. आणि ही सार्वभौम आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपले जे अधिकार आहेत हे सगळे आपले अधिकार सामूहिक इच्छेला अर्पण केले. आणि सामूहिक इच्छेला अर्पण करून सामूहिक म्हणजे सामूहिक सत्ता त्यांनी स्वीकृत केली. आणि मग या माध्यमातून एक प्रत्यक्ष लोकशाहीचा विचार रुसोच्या विचारातून सामाजिक करारातून आला. आणि मग रुसोचं जे योगदान आहे सामाजिक करारातलं ते अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्याने लोकशाही सिद्धांताला एक नवीन वळण देण्याचा प्रयत्न केला, ज्या माध्यमातून राज्यशास्त्राच्या अभ्यासाची पुनर्मांडणी ही रुसोच्या काळापासून ती महत्त्वाची मानली जाते. पण आपण एक थोडक्यात सामाजिक करार काय आहेत आपण हे पाहिलेलं आहे. आपण नंतरच्या लेक्चरमध्ये याचा पुढचा भाग पाहूया.